आणि झिरो आवरची सुरुवात करूयात त्याआधी आपण थेट जाऊयात पुन्हा एकदा संसदेत लोकसभेत, कारण इथे सत्ताधारी आंदोलन करतायत, निषेध करतायत विरोधकांचा, कारण आज महिला आरक्षण विधेयक अंमलबजावणीच्या अनुषंगाने जे विधेयक दुरुस्तीचं सरकारने इंट्रोड्यूस केलेलं होतं ते नामंजूर झाले। एक सरल महिला आरक्षण विधेयक लाते जिसमें परिसीमन का और जनगणना का कोई शर्त नहीं होता, तो महिला आरक्षण बहुत आगे बढ़ जाता। आज 2023 में महिला आरक्षण का जो कानून पारित हुआ सदन में और जिसको सरकार ने कल रात लागू किया नोटिफिकेशन के द्वारा, उस पर काम आगे होगा। लेकिन 2026 में महिला आरक्षण के नाम पर जो ये परिसीमन राजनीति करना चाहते थे, जो निर्वाचन केंद्रिक परिसीमन करना चाहते थे, उनके भाजपा के जो उद्देश्य था वो पूरे देश भर में उजागर हो चुका है। अफसोस की बात यह है कि जो बात हम पहले दिन से कह रहे हैं कि बिना शर्त के, बिना परिसीमन के शर्त के, बिना जनगणना के शर्त के आप महिला आरक्षण लागू करिए, ताकि वर्तमान में अभी जो सदन की जो संख्या है उस पर लागू हो। इस प्रकार का कानून भाजपा अगर लाते तो बात बहुत आगे बढ़ती। कहीं ना कहीं भाजपा को सिर्फ राजनीति करनी है, भाजपा को विपक्ष पर आरोप लगाना है, और इस प्रकार की जो राजनीति आज देश समझ चुका है। गृह मंत्री जी जो कह रहे हैं कि इससे लॉन्ग टर्म में महिलाएं आपको विपक्ष को जो है तो माफ नहीं करेगी। महिलाओं का विवेक का अपमान भाजपा न करे। महिलाओं ने सुना कि किस प्रकार से कांग्रेस पार्टी ने पहले और अब भी ये कह रही है कि बिना शर्त के, बिना परिसीमन के शर्त के, बिना जनसंख्या के शर्त के महिला आरक्षण लेके आए, वो भाजपा नहीं लाई। तर महिलांच्या विवेक बुद्धीचा अपमान भाजपने करू नये असं स्पष्ट है कि कांग्रेस पार्टी, विशेष रूप से राहुल गांधी, हर बात का विरोध करते हैं। और आज जब नारी उत्थान और नारी विकास के लिए नरेंद्र मोदी की सरकार समर्पित है, उसका भी विरोध। सीट बढ़ा दिया गया, 50% का कमिटमेंट भी दे दिया गया, ऑफर दिया गया, उसका भी विरोध। तो स्पष्ट है कि ये लोग नारी विकास, नारी वंदन, नारी रिप्रेजेंटेशन के पूरे मांग का विरोध करते हैं। देश की जनता और देश की माताएं बहनें उनको कभी माफ नहीं करेंगी। तर घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सुद्धा आत्ता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने दिसत आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एकमेकांवरती आरोप चालू आहेत। सत्ताधाऱ्यांचा आरोप हाच आहे की देशभरातल्या महिला कुठेतरी दूषण देणार आहेत विरोधकांना, कारण महिला विधेयक मंजूर केलं गेलं नाही, परंतु विरोधक असं म्हणतात की याच्यात काही तथ्य नाही आहे, कारण 2023 सालीच आम्ही महिला विधेयक मंजूर केलंय। पूरा विपक्षी दल यही कह रहा है कि जो सत्ता दल है ये इतने मोह में, ये अपनी कुर्सी छोड़ना नहीं चाहते, और क्योंकि इनका जनाधार अब खिसकता जा रहा है, क्योंकि जानते हैं कि जाने वाली सरकार है ये, तो ये महिलाओं का नाम लेके अपने आप को बचाने की कोशिश कर रहे हैं। हम देख सकते हैं किस तरह कोशिश ये की जा रही है। लेकिन आज देश की जो महिलाएं हैं वो महंगाई से परेशान है, और जिस तरह से जो हालात हैं शिक्षा सुरक्षा को लेके उससे परेशान है, और सभी वर्ग परेशान है। तो कहीं ना कहीं अपने खिसकते हुए जनाधार को देखते हुए आज जो ये पूरा प्रक्रिया हुई है उसको अंजाम दिया गया है। प्रणिती शिंदे मगाशी बोलत होत्या, खासदार प्रणिती शिंदे, आणि त्यांचंही असं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रक्रियेलाच कुठेतरी उलटं-सुलटं करण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केलेला होता। आधी जनगणना झाली पाहिजे आणि त्यानंतर सत्ता पक्ष के लोग या तो पढ़ाई नहीं कर रहे या शायद जागरूक नहीं है, क्योंकि ये महिला बिल के विरोध में आज वोटिंग थी नहीं। जो 2023 का जो असल महिला बिल है, नारी शक्ति वंदन अधिनियम, वो आज भी इंटैक्ट है, आज भी स्टैंडिंग है। ये उसके संदर्भ में जो अमेंडमेंट लाई गई थी जिसमें ये डिलिमिटेशन को अपने मन मुताबिक
मुताबिक करने का इनका एजेंडा था, इलेक्टोरल मैप को देश के अपने हिसाब से चेंज करने का जो एजेंडा था वो फेल हुआ है और उसकी हमें खुशी है। हम महिलाओं के आड़ में हमारा नाम लेके हम नहीं चाहते कि बीजेपी अपनी राजनीतिक रोटियां सेके, तो उसका ये विरोध हुआ है, वो बिल खारिज हुआ है। जो महिला बिल है वो आज भी इंटैक्ट है और ये सरकार अगर इनकी नीयत सही है तो ये 2029 में 543 सीट पे 33% आरक्षण करे, ऐसा हमारी मांग है। और अगर ये नहीं करते हैं तो असल चेहरा किसका महिला विरोधी है वो सामने आ जाएगा। आप तो खुद महिला सांसद हैं और उत्तर प्रदेश से आती हैं। आप जो गृह मंत्री जी कह रहे थे कि महिलाएं देश की माफ नहीं करेंगी विपक्ष को, आपको लगता है कि महिलाएं फिर वही बात, बार बार एक बात को, झूठ को बार बार रिपीट करने से सच नहीं हो जाएगा। महिला बिल जो 2023 का था, जो सर्वसहमति से पास हुआ था इसी सदन में, वो आज भी इंटैक्ट है। तो वो किस बात को कह रहे हैं हमारी समझ में नहीं आ रहा है। सिर्फ एक प्रोपेगेंडा, एक नैरेटिव चलाना जो बीजेपी की आदत है वही चलाया जा रहा है। 23 का बिल महिला नारी शक्ति वंदन अधिनियम इंटैक्ट है, स्टैंडिंग है। हम इंतजार कर रहे हैं कि सरकार उसे कब लागू करे। आणि आपल्यासोबत लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत. आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आज बिल नामंजूर झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आता गदारोळ चालू आहे लोकसभेबाहेर, ज्या पद्धतीने 2 दिवस सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने होते, आपली प्रतिक्रिया या सगळ्या प्रक्रियेबद्दलची आणि त्याच्या निर्णयाबद्दलची. मी तर म्हणेन हे सत्ताधारी विरोधधारी असं कधी, सत्ताधाऱ्याचा उद्देश तर चांगलाच आहे, होता, आहे. आणि प्रश्न असा येतो, मला कळत नाही याचा विरोध करण्याचं काही कारणच नव्हतं खरं पाहिलं तर. कारण तुम्ही 2023 मध्ये जर सर्वसंमतीने पास केलं होतं हे विधेयक, झालं होतं पास. मग झाल्यानंतर आता आपण जसं म्हणतो कुणाला तुम्ही म्हटलं हे आम्ही तुम्हाला देतोय, मग ते देण्याची वेळ आल्यावर त्याचा विरोध करण्याचं कारण काय मला कळलं नाही. म्हणजे तुम्ही महिलांना देऊ इच्छित नाही, खरं सांगायचं म्हणजे देऊ इच्छित नाही. आज अमित शहानी खूप चांगलं उत्तर दिलंय त्यांच्या सगळ्या प्रश्नांना. प्रश्न एवढाच येतो, समजत नाहीये की रिझर्वेशन आणि त्याच्यात दुसरा जो उद्देश होता ज्याला त्याने विरोध त्यांचा चालला होता की हे करतात काय त्याला आपण म्हणतो लोकसभेमध्ये सीट वाढवण्यासाठी करता, मी एक शब्द विचारते आजकाल पटकन, तर डिलिमिटेशन म्हणजे आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना. हा, त्याला तुम्ही मराठीत मला एकदम येत नाही ना ते. तर ही मतदारसंघ वाढवण्याच्या दृष्टीने जी पुनर्रचना करायची असते, हा तर संविधानचा एक भाग आहे. तुम्ही वर्षानुवर्ष काँग्रेस सत्तामध्ये असताना केली नाही ती, पण आता तो सुरू झाली होती प्रक्रिया आणि त्या अनुसार हे सगळं, तर त्याला विरोध करायचं काय कारण. आणि 2024 काय असतं आणि काय असतं, माझं म्हणणं द्यायचं म्हटल्यानंतर द्यायचं आणि सीट वाढवणं. मग ती 2011च्या जर कारण ह्याच्या आधी कधी केलीच नाही तुम्ही लोकसभेमध्ये पुनर्रचना वाढवण्याचा प्रयत्न नाही झाला गेल्या काही अनेक वर्षामध्ये. आणि आता जो 2011च्या जनगणना जे काही झालेलं होतं त्याला आधार मानून समजा 2021च्या त्यांनी जी काही त्यांनी केली असेल ही पुनर्रचना ध्यानात घेतली असती आणि ते कारण सीट वाढतील या अनुषंगानेच आज आपण लोकसभेची सुद्धा मोठी इमारत बांधली, नवीन इमारत. मी स्पीकर असताना सुद्धा या गोष्टीवर चर्चा व्हायची की लोकसभेची आजची जी आहे ते सीटिंग कमी पडतं, उद्या सीट वाढल्यानंतर आपल्याला लागेल. पण सुमित्राताई थोडंसं थांबव, मी तुम्हाला इंटरप्ट करते. एकंदरीतच विरोधकांचा असा सातत्याने आरोप आहे की आपल्या मनानुसार, आपल्या लवचिकतेनुसार संपूर्णपणे निवडणुकीचा नकाशाच कुठेतरी भारताचा बदलण्याचा डाव होता सत्ताधाऱ्यांचा आणि म्हणून त्यांनी हे घटनादुरुस्ती विधेयक. हा, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू का, एक तो की ह्याच्यात आरोप प्रत्यारोप हे महिलांच्या बाबतीत आणण्याचं कारण नाहीये खरं सांगायचं म्हणजे. हे तुम्ही महिला म्हणजे कोणी काही बीजेपीच्या महिलांना खेरापत वाटणार नव्हता. बीजेपीने ऑलरेडी आपल्या संघटनांमध्ये आरक्षण दिलेलं आहे केव्हा 1995-96 मध्ये. कारण त्यावेळेपासून ह्या डिमांड सुरू झाल्या होत्या
तर आम्ही स्वतः, मी त्यावेळेला संघटनमध्ये पदावरती पण होते, सगळ्यांनी मी सुषमाजी, मृदुला सिन्हा, सगळ्यांनी आम्ही डिमांड केली की तुम्ही आधी संघटनेत द्या. प्रश्न हा नाहीच आहे. मी तर म्हणेन सगळ्या हिंदुस्थानच्या स्त्रिया, आम्ही सगळी स्त्री म्हणजे अर्धी शक्ती, स्त्री शक्ती ही अर्धी नाहीये, खरं पाहिलं तर पूर्ण शक्ती आहे ती. पण तिला तुम्हाला काहीतरी हे देण्याचं होतं की तिला अधिकार द्यायचे. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे पार्टी पॉलिटिक्स हे नको. ज्या पार्टीची स्त्री जास्त कर्तृत्व नसेल आपच निवडून देईल. मला हे नाही कळत ह्याच्यात सत्ताधारी विरोध, कारण सर्वसंमतीने पास केलं होतं ना. मी दुसरं म्हणते, 2023 मध्ये सर्वसंमतीने आरक्षण देणं हे कबूल झालं होतं. आणि दुसरा जो प्रश्न हा येतो की कुठची पुनर्रचना कधीची मानायची प्रश्न नाही, पुनर्रचना होतच राहणार आहे. आता 2029ला जे पुनर्रचनेने तुम्ही द्याल ती 5-10 वर्षांनी परत दुसरी पुनर्रचना होणारच आहे. म्हणजे ही प्रक्रिया चालू राहणार आहे, हे काही इथे थांबणार नाहीये. त्यामुळे हा खरं म्हणजे अतिशय तोकडा विरोध होता असं मला वाटतं. त्या रोग काय करू ते जनता ठरवेल की काय होईल ते. नक्कीच सुमित्राताई, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि तुमचं मत या विषयाबद्दल मांडलं त्याबद्दल. तर संसद परिसरात आपण दृश्य बघतोय, इथे अजूनही विरोधक आणि त्याचबरोबर सत्ताधारी आमने सामने आहेत. प्रचंड मोठा एक वेगळी ऊर्जा बघायला मिळते, कारण सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड भ्रमनिरास झालेला आहे. तर विरोधक मात्र आज अत्यंत अभिमानाने परिसरात फिरताना दिसत आहेत, कारण त्यांना अपेक्षित असलेलं बिल नामंजूर झालं, जे त्यांना अपेक्षित होतं. आणि त्यामुळे थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं की सत्ताधारी त्यामुळे विरोधकांचा निषेध करत होते, आंदोलन करत होते. This is an extremely sad day, a deeply disappointing day for the country's democracy. We had an opportunity to make history by providing the rightful share for the women of this country in the policy making space in the country. The Congress party has once again betrayed the women of this country, continuing the pattern of their past behavior. At least half a dozen times in the past they have rejected, sabotage the women's reservation bill, just like how they have done today. It's extremely sad. The women of this country are going to remember this betrayal for a very, very long time, and they are going to make the Congress party pay dearly for this sin. Thank you. Sir. तर लोकसभेतली दृश्य बिल लाने के पहले जल्दबाजी न करो. 2 हफ्ते की तो बात थी. इनको चुनाव में जाने के लिए कुछ न कुछ कारण चाहिए. विपक्ष को सभी को साथ में लेके मीटिंग कराइए और बाद में हम देख लेंगे. अगर मैंने तो मेरे भाषण में भी कहा ना, मानसून के सत्र में अगर आता तो क्या होता, बड़ा कौन सी बड़ी आपत्ति आने वाली थी. लेकिन इनको चुनाव के लिए करना था. अब रही बात जो हमने बताया था कि जो वो बार बार कह रहे थे वो कानूनी प्रावधान कही नहीं ना. आज वो कह रहे मैं अमेंडमेंट लाता हूं. अरे पता नहीं था आपको. आप बार बार कह रहे तो 880 में तो भाई प्रोपोर्शनेटली 50% वोट डालना चाहिए ना. उसी पे तो शंका आई ना लोगों को, क्योंकि हर वक्त आप पॉपुलेशन कहते हो. और फिर तीसरी बात थी कि आपने उसको डिलिमिटेशन से लिंक कर दिया. तो आपके तो ज्ञानेश कुमार से लोगों को मालूम है क्या करोगे आप. तो पूरी शंका ही है ना मन में.
तो इसके लिए महिलाओं के आरक्षण के लिए बिल ही नहीं था। मूलतः ये बिल कभी भी महिला आरक्षण के लिए नहीं था। इनका वो डिलिमिटेशन करना था ताकि वो सारे अधिकार मिलेंगे जो अभी उन्होंने आसाम में किया है। आपको भी मेरी प्रार्थना है, कभी जाकर देख तो लो भैया कि कैसे रचना बनाई गई। इस तरह से रचना बनाती हो क्या? तो वो क्या एक बार डिलिमिटेशन कमीशन के पास गया, क्या दूसरा ज्ञानेश कुमार उधर आ जाएगा? फिर क्या करेगा? जो मर्जी मेरी मर्जी। तो इनकी मर्जी करने का काम है। महिलाओं के बारे में इनके मन में शामिल, तो मैंने तो बोला है महिलाओं के बारे में क्या आदर्श है इनके मन में। लेकिन गृह मंत्री जी जो कह रहे हैं कि महिलाएं माफ नहीं करेंगी विपक्ष। अरे क्या महिलाओं को, तो पहली बात है महिलाओं को गंवार समझते हो? तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपले मुद्दे मांडले आणि त्यांनी काल सुद्धा प्रचंड मोठ्या निकराने विरोध केलेला होता घटना दुरुस्ती विधेयकाचा आणि त्यानंतर एक साहजिक विजयाची भावना विरोधकांमध्ये आज दिसतेय। परंतु सत्ताधारी मात्र अत्यंत आक्रमकपणे आज निषेध करतायत आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे लोकसभेच्या पायऱ्यांवर। सत्ताधारी पक्षातल्या असंख्य महिला खासदार एकत्र येऊन नारी शक्ती दाखवत two-third majority लोकसभा constitution amendment not passed in लोकसभा। तर आज देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता, कारण महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सरकारने विशेष अधिवेशन बोलवलेलं होतं आणि एक घटना दुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं, परंतु ते विधेयक नामंजूर झालेलं आहे। आणि आता महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। कोणत्या आहेत त्या घडामोडी? तर त्यातली पहिली घडामोड अशोक खरात आणि त्याच्या लैंगिक अत्याचारासह संपत्तीच्या कहाण्या, आणि दुसरी नाशिकच्याच TCS धर्मांतर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। तिसरी अमरावतीच्या परतवाड्यातील विकृत मानसिकतेच्या आयान अहमद प्रकरणातलं विकृत सत्य। बरं, तीनही प्रकरणामध्ये निशाणा कोण होतं? तर खरातच्या निशाण्यावरती त्या महिला होत्या ज्या कुठेतरी भक्तिभावानं विश्वासानं त्याच्या जवळ आल्या होत्या। TCS प्रकरणात कोण निशाणा होतं? तर नोकरीच्या शोधात असलेल्या होतकरू तरुणी। परतवाड्यामध्ये कोण टार्गेट ठरलं? तर प्रेमाच्या मायाजाळामध्ये अडकलेल्या मुली। इथे ना जात होती ना धर्म होता, होती ती फक्त विकृती आणि वासना। आणि तीनही प्रकरणामध्ये आरोपी कोण? तर पहिल्यामध्ये अशोक खरात, दुसऱ्यात TCSची नीदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार, शफी शेख आणि शाहरुख हुसेन, शौकत कुरेशी, आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये आयान अहमद, मानव सुगंधे, उझेर खान। ही नावं सांगण्यामागेही एकच हेतू आहे, आणि तो म्हणजे नाशिक असो की अमरावती, आरोपींची मानसिकता एकच होती। त्यामुळे त्यांच्यावरती सगळ्यात कठोर कारवाई व्हावी हीच प्रत्येकाची भावना आहे। आता अशा विकृतीच्या विरोधात सामाजिक आणि राजकीय एकता असायलाच पाहिजे, आणि ती कारवाईच्या दरम्यानही दिसली पाहिजे। पण तसं होतंय का हा प्रश्न पडलाय, कारण राज्यासमोर इतका मोठा विषय सुरू आहे, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्राच्याही तपास यंत्रणांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे। कोणत्याही पद्धतीनं गुन्हेगारांची सुटका व्हायला नको म्हणून सरकार अत्यंत आक्रमकपणे काम करत आहे। पण त्यातही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा एक सामना सातत्याने सुरू आहे। शिवाय तो सुरू असतानाच काही नेते मंडळींनी त्याला धार्मिक टच दिलाय। हे सगळे लव्ह जिहादची सगळी जबाबदारी या खान लोकांचे चित्रपट आहेत बघा। सीधा गोली होनी चाहिए इनके लिए। मैं ये नहीं मानता कि बॉस की कुर्सी पे जो बैठे हैं वो हैवान बैठे। मदरसा में ये यही सिखाते हैं टेररिस्ट कैसे बनना चाहिए, और बदनामी और वायरल हमारी बेटियों को पकड़ के करा जाता है। इस मॉड्यूल के तार कहां तक है इसकी जांच हम लोग करेंगे। मैं
देखिए, क्या मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी को भी उनकी कंप्लेंट करने वाला हूँ. तुम्ही समाजाच्या वतीने माफी मागा आणि मग माझी कंप्लेंट जिथे करायची आहे तिथे तुम्ही करू शकता. आता हे सगळं कुठे कुठे घडतंय ते पाहणार आहोतच, पण सुरुवात पहिल्या प्रश्नाने करूया आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, तरुणींचं लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणात राजकीय नेते धार्मिक राजकारण करतायत का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्होट करा. आणि आता याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा. नवनीतजी, आपलं स्वागत आहे. आणि 0 आवरमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी प्रश्न मला असा विचारायचा आहे की अमरावती परतवाडा प्रकरणावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नमस्कार. जे अचलपूर परतवाडामध्ये जे झालं आहे, जी घटना आहे, ॲक्च्युली ज्या पद्धतीने एवढे मुलींचे नावं बाहेर येणं, अजून त्याच्या लॅपटॉपनी सापडला आहे, 6-8 मुलं ज्यांचे नावं आता येत आहे, त्याच्यामध्ये असा बेटिंग होत होती, त्यांची कॉम्पिटिशन होत होती की तू जास्त मुली पटवतात की मी जास्त मुली पटवते. आणि ज्या पद्धतीने या सगळे प्रकरणामध्ये त्या मुलींचे सोबत अत्याचार करणं, त्यांचा व्हिडिओ बनवणं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं आणि मग मुली पटवल्यानंतर खूप सारा ग्रँड ज्यांचे झाल्या त्यांचे ग्रँड सेलिब्रेशन करणं, रोडवर केक कापणं, मला वाटतं या सगळे प्रकरणामध्ये एक गोष्टी क्लिअर आहे. यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कोण आहे प्यारे खान? कुठून आला आणि काय बोलताय? आज त्यांच्या समाजाचा मुलगा आहे आणि ते सगळे प्रकरण बाहेर येत आहे, ते आज बोलताय पोटतिडकीनी. तो प्यारे खान कुठे गेला होता जेव्हा लव जिहाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते? तोच प्यारे खान कुठे गेला जेव्हा नाशिकमध्ये TCS मध्ये आमची गरीब मुलींसोबत त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जेव्हा त्यांच्यासोबत जबरन त्यांना बुरका घालण्यात सांगत होते, बिंदी लावू नका ते सांगत होते, बीफ त्यांना खाऊ घालण्यात येत होता, त्यांना कलमा वाचायला लावत होते, तेव्हा प्यारे खान का नाही बोलले? तेव्हा का पोटतिडकी बाहेर नाही आली? आता अचलपूरमध्ये नवनीतजी, पण परतवाड्यामध्ये आयांच्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुस्लिम असल्याचंच पोलीस सांगतात, मग यामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रकार कसा काय येतोय? मी तेच सांगत आहे, जोपर्यंत लॅपटॉप भेटत नाही आणि त्याच्यामध्ये जे प्रकरण आहे पूर्ण बाहेर येत नाही, कोणासोबतही अत्याचार जरी झालं तर ते मुली आहे, त्यांच्यावर अत्याचार करणारा हा दोषी आहे. मग तो कुठला आहे, कशा आहे, कोण आहे, काय करते, त्याशी माझा काही संबंध नाही. मी माझे हिंदू मुलींवर जर अत्याचार झालं, TCS मध्ये झालं, कुठेही झालं, तर त्याचा मी विरोध करणार आहे. कालही करत होती, आजही आणि उद्या सुद्धा करणार आहे. सर, परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये राज्य अल्पसंख्याक विभागाची भूमिका काय आहे आणि याची काय तथ्य बाहेर आली आहेत? देखिए, सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूँ कि वहाँ पे अचलपुर से हमारे पास एक कुछ मुस्लिम युवकों की जो माइनॉरिटीज से बिलोंग करते हैं उनकी एक कंप्लेंट आई थी कि यहाँ पर एक ऐसा कांड हुआ है जिसके बारे में आप थोड़ा सा तुरंत संज्ञान लीजिए, यहाँ पे दंगा होने की शक्यता है. सेकंड डे जब हमने देखा तो एक पूर्व सांसद श्री नवनीत राणा जी का एक बयान आया कि यहाँ पे अचलपुर में किसी मुस्लिम लड़के ने, जिसका नाम अयान तनवीर अहमद है, उसने 180 लड़कियों के साथ यौन अत्याचार किया है और उस संदर्भ में उनका एक रील जो है वो वायरल हो रहा था. तो हमने उसका संज्ञान लेके कहीं वहाँ पे हिंदू मुसलमान का दंगा ना हो जाए, वहाँ के SP से हमने एक बातचीत की और उनसे कहा कि आप वहाँ के वातावरण पे नज़र रखें, वहाँ पे वायलेशन नहीं होना चाहिए. और तुरंत एक टीम का गठन करके हमने अचलपुर, अमरावती और परतवाड़ा के लिए टीम रवाना की. वहाँ पे जाने के बाद पता चला कि वो सिर्फ और सिर्फ 8 लड़कियाँ थी, जिसमें 2 के वीडियो थे और 6 के फोटोग्राफ्स थे. और वहाँ के SP से भी हमने जो बात की, जो विशाल आनंद है, उन्होंने भी हमको ये बताया कि सारी की सारी जो लड़कियां हैं ये माइनॉरिटीज से है और कोई भी लड़की हिंदू समाज से नहीं आती है. सर, नवनीत राणा यांच्या भूमिकेबद्दल नक्की आयोग काय विचार करताय? कोणाला अमरावतीमध्ये दंगल घडवायची होती? देखिए, सीधा सीधा मैं आपको कहना चाहता हूँ कि नवनीत राणा जी एक सांसद रह चुकी है
उनको ऐसा गैर जिम्मेदाराना बयान देना शोभा नहीं देता। जो उन्होंने झूठ का पुलिंदा वहाँ पे पूरा का पूरा बनाया, वहाँ पे जो अफवाहें जो फैलाई, जिससे वहाँ पे हिंदू मुसलमान का जो दंगा है वो भड़क सकता था, लोगों की जान हानि हो सकती थी, वहाँ पे नुकसान होता था, काफ़ी सारा नुकसान हो सकता था। क्योंकि महाराष्ट्र अभी आप अगर देखें तो विकास की ओर अग्रसर है, महाराष्ट्र में चारों तरफ विकास चल रहा है। तो ऐसे किसी भी दंगे के लिए महाराष्ट्र में जगह नहीं है। जब हमने उसकी हकीकत जानना चाहिए तो हमें पता चला कि वहाँ पे कोई 180 लड़कियों का यौन शोषण नहीं हुआ और कोई भी लड़की हिंदू समाज से नहीं थी। तो नवनीत राणा जी को हमने पुलिस के माध्यम से उनको एक मैसेज भेजा कि भाई आप ऐसे बयान ना दे जिससे महाराष्ट्र में तेढ़ निर्माण हो। आपका काम था कि पहले उस सारी चीज़ों की सत्यता जानना। आपने प्रशासन में बात नहीं किया, किस आधार पे आपने ये बात सामने रखी, उसका कोई तथ्य तो होना चाहिए। हम जो भी बात रख रहे हैं वहाँ के प्रशासन के आंकड़ों पर, वहाँ के एसपी के रिपोर्ट पर हम लोग रख रहे हैं। आरोपींनी आपसातल्या वादातनं आणि स्पर्धेतनं कुठेतरी हे कृत्य केल्याचं समोर आलंय, त्याबद्दल आणखीन काय सांगू शकाल? हाँ, उसमें क्या कुछ और भी लड़के थे, एक बंदा और था जो उनको रूम मुहैया करवाता था। उस रूम पे भी आयोग की टीम ने अगर देखा जाए तो उसको वहाँ पर जाके उसको सील करवाने का काम किया, उस पर गुना दाखिल करवाने का काम किया, उसमें और भी कलमे जो है वो ऐड करने का काम किया। तो हम भी कड़क एक्शन ले रहे हैं और सरकार से भी हम डिमांड करते हैं कि ऐसे लोगों पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए। असंही कळतंय की मुस्लिम समाजाने या आरोपींच्या संपूर्ण कुटुंबावरती बहिष्कार टाकलेला आहे। याकडे अल्पसंख्याक आयोग कशा पद्धतीने बघतो? देखिए, अल्पसंख्यक आयोग जो है वो महाराष्ट्र के और इंडिया के कानून और कायदे के हिसाब से चलता है। मुस्लिम समाज ने उसका बहिष्कार किया, वो एक बहुत अच्छी बात है। और मुझे कुछ मौलवी के भी फ़ोन आए थे, जो कुछ मुफ्तियों के भी फ़ोन आए थे कि इनको समाज से बाहर करना चाहिए। ऐसे लोगों की समाज में कोई जगह नहीं है। इनके यहाँ ना कोई शादी में जाना चाहिए, ना इनके यहाँ कोई मरने पे जाना चाहिए, ना इनके यहाँ कोई भी इनसे कोई वास्ता रखना चाहिए। क्योंकि ऐसा घिनौना जो काम है वो किसी भी समाज का व्यक्ति करे, उसका जब हम बहिष्कार करेंगे तो ऐसे जो काम है वो समाज में होना बंद होंगे। आणि या आरोपींना आता कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाचं पुढचं पाऊल काय असणार आहे, कसे प्रयत्न केले जाणार आहेत? देखिए, इस देश में जो कानून है उसके हिसाब से उसको ज़रूर सज़ा मिलनी चाहिए, कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए। हम तो सरकार से बोलना चाहते कि ऐसे जो लोग हैं, ऐसे विकृत मानसिकता के जो लोग हैं, उनको तो सीधा उठाकर फांसी पे लटका देना चाहिए। तब जाके एक मैसेज जाएगा तो तब दूसरे लोगों में सुधार आएगा और वो सोचेंगे कि ऐसा कृत्य करना यहाँ पे कितना बड़ा दंडनीय अपराध है। तर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय। तरुणींचं लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणात राजकीय नेते धार्मिक राजकारण करतायत का? 30,000 मतं आली आहेत आणि त्यावर 74% लोक तर म्हणतात की हो, धार्मिक राजकारण केलं जातं आणि 26% लोक म्हणतात नाही। आणि बातमी आहे विधान परिषद निवडणुकी संदर्भातली। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे या दिवशी मतदान होणार आहे। 9 जागांपैकी 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे आणि या जागेवर महाविकास आघाडीच्या 3 पक्षांपैकी कोण उभं राहणार हा पेच आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली तरच आपला पाठिंबा असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय। मात्र उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार नसले तर शिवसेनेत इच्छुकांची मोठी रांग आहे। यात अंबादास दानवे, सुषमा अंधारे अशा नेत्यांचा समावेश आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसचाही या एका जागेवरती दावा असल्याचं दिसतंय। ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही इच्छुक असल्याचं समजतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिल्ली गाठली। उद्धव ठाकरे जागा लढणार नसतील तर ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी त्यांनी हायकमांडला साकडही घातलंय। आता याच अनुषंगाने आपण दुसरा प्रश्नही पाहूया आणि त्याचबरोबर वेळेअभावी आज आपण त्याचा कौलही पाहणार आहोत। जाऊयात पोल सेंटरला। दुसरा प्रश्न आहे विधान परिषदेच्या एका जागेवर महाविकास आघाडीची जोरदार चुरस, कोणता पक्ष जास्त न्याय करू शकेल? 49,000 मतं आलेली आहेत आणि शिवसेना ठाकरे या पक्षाला 71% लोकांनी कौल दिलाय। 19% लोक म्हणतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, तर 10% लोक म्हणतात की काँग्रेस न्याय देऊ शकेल। आणि याबरोबरच 0 आवर आज आपण इथेच थांबतोय। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे